1760चं वर्ष. मराठ्यांचा भगवा झेंडा अटके पार फडकत होता. म्हणजे जगातील सर्वात ताकदवान सैन्यांपैकी एक असलेल्या मराठ्यांना आणि त्यांच्या वेगवान घोडदळाला हरवणं तसं अशक्यच वाटत होतं. उत्तरेत त्यांचं निर्विवाद वर्चस्व होतं. हो, आणि तरीही काही महिन्यातच असं काही घडतं की लाखो मराठे हजारो मैल दूर पाणीपतच्या मातीत कायमचे झोपतात. हा पराभव केवळ रणांगणावर तलवारीने झालेला नव्हता. तो होता माहितीचा पराभव, पैशाच्या गणितांचा आणि एका भयंकर विश्वासघाताचा. वेलकम टू विषयांतर यूट्यूब चॅनल. अगदी बरोबर बोललात. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण विश्वास पाटील यांच्या पानिपत या अत्यंत गाजलेल्या कादंबरीच्या आधारे या सगळ्या घटनाक्रमावर बोलणार आहोत. पानिपत हा शब्द उच्चारला की आजही अंगावर काटा येतो, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ही कादंबरी फक्त त्या एका दिवसाच्या युद्धापुरती मर्यादित नाहीये. नक्कीच. या चर्चेचा मुख्य उद्देश हा आहे की जे पहिल्यांदाच या पुस्तकाची कथा ऐकत आहेत त्यांच्यासाठी 1758च्या मराठ्यांच्या उत्तरेतील सुवर्ण काळापासून ते प्रत्यक्ष युद्धाच्या पार्श्वभूमीपर्यंतचा संपूर्ण प्रवास एका सलग कथेसारखा उलगडून दाखवणे, जेणेकरून पानिपत का घडलं याची खरी कारणं सर्वांना समजतील. आणि या सलग कथेची सुरुवात आपल्याला करावी लागते ती एका मोठ्या यशोशिखरावरून. 1758च्या आसपासचा तो काळ. मराठ्यांचे झेंडे अटकेपार पोचले होते. हो, तो मराठ्यांचा सुवर्ण काळच होता. पण इथेच मला एका महत्त्वाच्या कराराचा उल्लेख करावासा वाटतो, ज्याने या सगळ्या युद्धाची बीजे रोवली. 1752चा अहमदिया करार. या कराराने मराठ्यांना खूप मोठी जबाबदारी दिली होती ना? होय. अहमदिया करार हा एक अत्यंत कळीचा मुद्दा आहे जो समजून घेणं खूप गरजेचं आहे. या कराराने दिल्लीच्या मोगल बादशाहीचे बाह्य आणि अंतर्गत शत्रूंपासून रक्षण करण्याची संपूर्ण जबाबदारी स्वतः मराठ्यांनी घेतली होती. बापरे, म्हणजे मोगल सम्राट केवळ नावापुरता गादीवर होता? हो, नावापुरताच. प्रत्यक्ष संरक्षण मराठे करत होते. आता यात अडचण अशी होती की मोगलांची तिजोरी पूर्णपणे रिकामी झाली होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या सैन्याचा खर्च भागवण्यासाठी मराठ्यांना स्वतःच उत्तरेत कर वसुली आणि मोहिमा कराव्या लागत होत्या. एक प्रकारे मराठे स्वतःच्या खिशाला झळ लावून मोगलांसाठी एक प्रॉक्सी वॉर लढत होते. म्हणजे मराठे सत्तेच्या शिखरावर होते, पण त्याचबरोबर एका भयंकर आर्थिक ताणाखालीही होते. आणि नेमक्या याच काळात या ऐतिहासिक नाटकातला सर्वात मोठा खलनायक डोकं वर काढत होता. नजीब खान. नजीब खान, हो. एक साधा अफगाणी सैनिक ते एक अत्यंत धूर्त राजकारणी, हा त्याचा प्रवास थक्क करणार आहे. पण मला सगळ्यात मोठा धक्का या गोष्टीचा बसतो की नजीब खानला मल्हारराव होळकरांनी धर्मपुत्र मानून जीवदान दिले होते. हाच तर तो ऐतिहासिक दैव दुर्विलास आहे. नजीब खान हा अत्यंत महत्वाकांक्षी होता. त्याने हे ओळखलं होतं की खुल्या मैदानात मराठ्यांच्या घोडदळाला हरवणं अशक्य आहे. खरंय. म्हणून जेव्हा मल्हारराव होळकरांनी त्याच्यावर मेहरबानी केली तेव्हा त्याने अत्यंत नम्रपणाचे नाटक करत मराठ्यांचा विश्वास जिंकला आणि स्वतःचे प्राण वाचवले. पण आतून तो सतत सुडाने पेटलेला होता. म्हणजे नजीबची ही चाल एखाद्या अमरवेलीसारखी होती ना? अमरवेल. हो, म्हणजे ज्या झाडावरती वेल वाढते त्याचाच आधार घेते आणि शेवटी त्या झाडाचीच सगळी ऊर्जा शोषून त्याला मारून टाकते. मराठ्यांच्याच पैशावर आणि आश्रयावर नजीब मोठा झाला आणि शेवटी त्यांच्याच मुळावर उठला. क्या बात है. अतिशय अचूक उदाहरण आहे हे. आणि या अमरवेलीने मराठ्यांचा कसा घात केला हे समजण्यासाठी विश्वास पाटील यांनी या कादंबरीत मांडलेला एक अत्यंत आधुनिक पैलू आपल्याला समजून घ्यावा लागेल. कोणता? तो म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरफेअर किंवा माहितीचे युद्ध. आजच्या काळात आपण हा शब्द खूप ऐकतो, पण 18व्या शतकात नजीब खानने याचा अत्यंत प्रभावी आणि घातक वापर केला. त्याने अहमदशाह अब्दालीला भारतात बोलावले, पण त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट त्याने केली ती म्हणजे मराठ्यांची गुप्तहेर यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त करून. पण 18व्या शतकात हे माहितीचे युद्ध त्याने प्रत्यक्ष कसे लढले? म्हणजे त्याने नेमके काय केले? नजीबने उत्तर भारतातील भूगोलाचा आणि धर्माचा अतिशय हुशारीने वापर केला. त्याने दिल्ली आणि पुण्याला जोडणारे सगळे मार्ग अडवले. नद्यांवरील नावाडी आणि स्थानिक जमीनदार यांना हाताशी धरून त्याने मराठ्यांचे हारकारे म्हणजे जे पत्र घेऊन जाणारे दूत असतात त्यांना पकडणे आणि मारणे सुरू केले. बापरे. पुण्यातून उत्तरेत जाणारी पत्रे आणि उत्तरेतून पुण्यात येणारे खलिते नद्यांमध्ये फेकून दिले जाऊ लागले. म्हणजे संपर्क पूर्णपणे तुटला. अगदी.
आणि दुसरीकडे त्याने स्वतःची एक अतिशय वेगवान गुप्तहेर यंत्रणा उभी केली, ज्याद्वारे तो अब्दालीला मराठ्यांच्या लष्करी हालचालींची, त्यांच्यातील अंतर्गत मतभेदांची आणि आर्थिक स्थितीची अगदी अचूक माहिती पुरवत होता. म्हणजे एका बाजूला अब्दालीकडे स्थानिक परिस्थितीचा अगदी इत्थंभूत इंटेलिजन्स होता आणि दुसरीकडे मराठे स्वतःच्याच देशात डोळ्यांवर पट्टी बांधल्यासारखे लढत होते. हे खरंच भयानक आहे. हो, आणि या माहितीच्या युद्धाचा आणि नजीबच्या निमंत्रणाचा थेट परिणाम म्हणजे अहमद शाह अब्दाली आपले अफाट सैन्य घेऊन हिंदुस्थानात चालून आला. आणि इथे कथेचा संदर्भ अत्यंत वेगाने पुढे सरकतो. अब्दालीचे संकट ओळखून उत्तरेत असलेले शूर मराठा सरदार दत्ताजी शिंदे यांनी नजीब खानला शुक्रताल या ठिकाणी वेढा घालून रोखून धरले. शुक्रतालचा तो वेढा म्हणजे एक प्रकारचा मानसिक आणि लष्करी संघर्ष होता. दत्ताजी शिंदे हे अत्यंत पराक्रमी होते, पण नजीब अत्यंत धूर्त होता. त्याने शुक्रतालच्या भौगोलिक स्थितीचा, तिथल्या दलदलीचा फायदा घेत अतिशय हुशारीने वेळ काढला. तो दत्ताजींशी वाटाघाटींचे नाटक करत राहिला आणि दुसरीकडे त्याने अब्दालीला मदतीसाठी बोलावणारे पत्रे पाठवणे सुरूच ठेवले. म्हणजे एकीकडे गोड बोलायचं आणि दुसरीकडे खंजीर खुपसायचा. अगदी तेच. शिवाय याच काळात त्याने आजूबाजूच्या सर्व अफगाण सरदारांना आणि अयोध्येच्या सुजाउद्दौलाला इस्लाम खतरे में है अशी हाक देऊन एका झेंड्याखाली एकत्र आणले. आणि अखेर नजीबची ती चाल यशस्वी ठरते. अब्दालीचे सैन्य आणि नजीबचे सैन्य एकत्र येते आणि मग तो भयंकर प्रसंग उभा राहतो, बुराडी घाटावरचे युद्ध. हो, ते अत्यंत भयंकर होतं. दत्ताजी शिंदे तिथे अतिशय शौर्यानं लढतात, प्रत्यक्ष तलवारीला तलवार भिडते, पण दुर्दैवाने दत्ताजींना गोळी लागते आणि ते खाली कोसळतात. नजीब खान तिथे येतो आणि अत्यंत क्रूरपणे, अमानुषपणे तो दत्ताजींचा शिरछेद करतो. जनकोजी शिंदे गंभीर जखमी होतात, पण सुदैवाने त्यांना वाचवण्यात मराठ्यांना यश येते. हे सगळं वर्णन कादंबरीत इतकं जिवंत आहे की वाचताना डोळ्यासमोर तो रक्तलांछित रणसंग्राम उभा राहतो. होय, ते वर्णन खरोखरच अंगावर काटा आणणारे आहे. दत्ताजींचे हौतात्म्य हा मराठा इतिहासातला एक अत्यंत संवेदनशील आणि अभिमानाचा क्षण आहे. पण इथे माझ्या मनात एक प्रश्न निर्माण होतो आणि तो नक्कीच विचारावासा वाटतो. मला हे थोडं अतार्किक वाटतं. काय बरं? मराठ्यांची मूळ ताकद गनिमी गावा होती. जेव्हा शत्रूचे पारडे इतके जड होते, अब्दालीची ताकद अफाट होती, तेव्हा दत्ताजींनी 2 पावलं माघार घेऊन जीव वाचवला असता आणि नंतर पुन्हा तयारीनिशी हल्ला केला असता तर चालले नसते का? सह्याद्रीच्या रक्तात माघार घेणे म्हणजे पराभव नव्हे, ही रणनीती भिनलेली असते. मग दत्ताजी तिथेच प्राण का देतात? हां, अतिशय रास्त प्रश्न आहे आणि याचं उत्तर 2 गोष्टींमध्ये दडलेले आहे. पहिले म्हणजे तिथला भूगोल आणि दुसरे म्हणजे मराठा मानसिकता. भूगोल कसा? गनिमी काव्यासाठी तुम्हाला सह्याद्रीसारखे डोंगर किंवा लपायला घनदाट जंगले लागतात. उत्तरेकडची मैदाने म्हणजे मैलोन मैल पसरलेला अगदी सपाट प्रदेश. तिथे शत्रूला लांबूनच तुम्ही येताना दिसता. म्हणजे लपायला जागाच नसते तिथे. अगदी. अशा सपाट प्रदेशात 50,000 घोडदळ लपवणे आणि अचानक हल्ला करून पळून जाणे हे जवळपास अशक्य असते. त्यामुळे तिथे पारंपरिक गनिमी कावा कुचकामी ठरत होता. आणि दुसरा मुद्दा मराठा मानसिकतेचा होता. अगदी बरोबर. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता दत्ताजींच्या बाणेदारपणाचा. अहमदिया करारानुसार दिल्लीच्या बादशाहीचं रक्षण करण्याचं वचन मराठ्यांनी दिले होते. दत्ताजींचं ते वाक्य खूप प्रसिद्ध आहे, मेलो तरी चालेल पण पापी गिलशांना नदीचा घाट ओलांडू देणार नाही. अरे छा. माघार घेणे त्यांना कमीपणाचे वाटले. विशेष म्हणजे स्वतः अहमद शाह अब्दालीने मराठ्यांच्या या अचाट शौर्याचे कौतुक केले होते. अब्दालीने कौतुक केले, शत्रू असूनही. होय, कादंबरीत तो प्रसंग फार सुंदर आला आहे. अब्दाली नजीबला मीर मन्नूचं उदाहरण देतो. मीर मन्नू हा पंजाबचा एक सरदार होता जो अब्दालीशी शेवटपर्यंत प्राणपणाने लढला होता. अच्छा. अब्दाली स्पष्ट सांगतो की जे वीर स्वतःच्या भूमीसाठी आणि धन्यासाठी असे प्राणांची आहुती देतात त्यांचा आदरच करायला हवा. मराठ्यांसारखी निष्ठा आणि शौर्य स्थानिक नवाबांकडून दिसणे अशक्य आहे हे अब्दालीने स्वतः कबूल केले होते. दत्ताजींचं बलिदान हे याच शौर्याचं सर्वोच्च उदाहरण होते. आणि या बलिदानांनी उत्तरेत केवळ एक पोकळीच निर्माण केली नाही, तर त्याचे पडसाद थेट महाराष्ट्रात कसे उमटले हा कथेचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. होय. उत्तरेत एवढा मोठा हाहाकार उडालेला असताना इकडे पुण्यातील राजकीय परिस्थिती आणि वातावरण अगदीच वेगळे होते. हो, आणि तो विरोधाभास कादंबरीत फार गडदपणे मांडला आहे. नानासाहेब पेशवे, सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांनी नुकताच देवगिरीचा अजिंक्य किल्ला जिंकला होता.
सगळीकडे आनंदाचे विजयाचे वातावरण होते. संपूर्ण लष्कर रंगपंचमी साजरी करण्याच्या तयारीत होते. आणि त्याचवेळी ती बातमी येते. हो, विजयाच्या त्या जल्लोषात दत्ताजींच्या मृत्यूची आणि बुराणी घाटावरच्या पराभवाची बातमी तिथे धडकते. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. देवगिरी जिंकल्याचा तो अफाट आनंद एका क्षणातच सुतकात आणि काळजीत बदलतो. रंगांची जागा दुःखाने घेतली. आणि याच घटनेमुळे मराठा साम्राज्यात एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक नेतृत्वाचा बदल झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी आणि दत्ताजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी आता उत्तरेत मोठी फौज पाठवणं गरजेचे होते. हो, नक्कीच. पण प्रश्न होता, नेतृत्व कोणी करायचे? आजवर उत्तरेकडील बहुतांश मोहिमांचे नेतृत्व रघुनाथराव करत असत. पण यावेळी रघुनाथरावांऐवजी सदाशिवराव भाऊंना उत्तरेत पाठवण्यात आले. आणि हाच तो मोठा प्रश्न आहे. असे का? रघुनाथरावांनी तर याआधी अटकेपार झेंडे फडकवले होते. त्यांना उत्तरेकडच्या भूगोलाचा आणि राजकारणाचा उत्तम अनुभव होता. मग अचानक भाऊंनाही जबाबदारी का दिली? या प्रश्नाचे उत्तर युद्धनीतीत नाही तर पुण्याच्या जमा खर्चाच्या वहीत दडलेले आहे. म्हणजे आर्थिक कारण होतं? हो, आणि हा या इतिहासाचा एक खूप मोठा टर्निंग पॉइंट आहे. रघुनाथराव विजय मिळवले होते हे खरे, पण त्यांच्या मागील उत्तरेकडील मोहिमांमुळे दौलतीवर तब्बल 80 लाखांच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. बापरे, 80 लाख! रघुनाथराव लढाई जिंकायचे, पण त्यांना पैशांचे आणि प्रशासनाचे गणित जमत नसे. त्यामुळे सैन्याला पगार मिळणं कठीण झाले होते. आता जेव्हा अब्दाली चालून आला होता, तेव्हा रघुनाथरावांनी उत्तरेत जाण्यासाठी पेशव्यांकडे पुन्हा 50 लाख रुपयांची मागणी केली. जे पेशव्यांच्या रिकाम्या तिजोरीत अजिबात नव्हते. अगदी बरोबर. या उलट सदाशिवराव भाऊ यांची ओळख एक अत्यंत शिस्तबद्ध प्रशासक, राज्याचे दिवाण आणि तितकेच कुशल लष्करी सेनापती अशी होती. राज्याचा जमा खर्च, लष्कराची शिस्त आणि मुत्सद्देगिरी यावर भाऊंची मजबूत पकड होती. मोठ्या मोहिमेला लागणारी रसद कशी उभी करायची हे त्यांना अचूक माहीत होते. म्हणूनच आर्थिक स्थिती आणि लष्करी शिस्त पाहता नानासाहेब पेशव्यांनी भाऊंवर ही जबाबदारी सोपवली. पण हे सगळं इतक्या सहजतेने आणि एकमताने झाले नाही ना. शनिवारवाड्यातलं राजकारणही इथे तितकंच किचकट होते. कादंबरी केवळ मैदानावरचे युद्ध दाखवत नाही, तर पुण्यातील राजकारणाची काळी बाजूही समोर आणते. गोपिकाबाई आणि सदाशिवराव भाऊ यांच्यातील ताणतणाव हे त्याचेच एक उदाहरण. नक्कीच. गोपिकाबाईंच्या मनात सदाशिवराव भाऊंच्या वाढत्या वर्चस्वाबद्दल एक असुरक्षितता होती. भाऊ जर ही मोहीम जिंकून आले तर राज्यात त्यांचे पारडे खूप जड होईल अशी भीती त्यांना वाटत होती. आणि म्हणूनच त्यांनी तो निर्णय घेतला. हो, याच राजकीय दबावापोटी पेशव्यांचे अवघे 17 वर्षांचे तरुण पुत्र विश्वासराव यांना या मोहिमेत सामील करण्याचा निर्णय कसा घेण्यात आला हे वाचताना आपण थक्क होतो. 17 वर्षांचा मुलगा? म्हणजे विश्वासरावांना पाठवणे हा काही लष्करी निर्णय नव्हता, तर तो एक कौटुंबिक आणि राजकीय प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. होय, मोहिमेचे नाममात्र नेतृत्व विश्वासरावांकडे दिले गेले आणि प्रत्यक्ष सूत्रे भाऊंकडे. याचा अर्थ भाऊंवर आता केवळ युद्ध जिंकण्याची नाही, तर पेशव्यांच्या वारसदाराला सुरक्षित ठेवण्याचीही प्रचंड मोठी जबाबदारी येऊन पडली. हे एकत्रित ओझे होते. युद्धाला जाण्याआधीच भाऊंसमोर अनेक आघाड्या उघडल्या होत्या, पण मोहिमेची धुरा सांभाळताच भाऊंनी केलेली प्रचंड तयारी पाहण्यासारखी आहे. त्यांनी सर्वात आधी मराठा सरदारांमधील अंतर्गत कलह मिटवण्यावर भर दिला. अगदी बरोबर. अगदी स्वतः दमाजी गायकवाड यांच्याकडे जाऊन जुने वैर कसे संपवले आणि त्यांना या राष्ट्रीय कार्यात कसे सामील करून घेतले, हा प्रसंग भाऊंच्या मुत्सद्देगिरीची साक्ष देतो. भाऊसाहेब केवळ योद्धे नव्हते, ते काळाची पावले ओळखणारे एक दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी वेळेचे आणि युद्धाचे बदलते स्वरूप ओळखले होते. कसं काय? अब्दालीसारख्या बलाढ्य शत्रूशी केवळ जुन्या पद्धतीने लढता येणार नाही हे त्यांनी अचूक हेरले. अब्दालीकडे उंटावरून डागल्या जाणाऱ्या जंबुरेक तोफा होत्या, आधुनिक शस्त्रे होती. त्याच्यासमोर खुल्या मैदानी युद्धात केवळ तलवारी आणि भाल्यांच्या जोरावर घोडदळ घुसवणे म्हणजे आत्महत्येसारखे होते. आणि म्हणूनच त्यांनी तो एक अत्यंत मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतला, इब्राहिम खान गार्दी याला मराठा लष्करात सामील करण्याचा. होय, लांबून मारा करणारा आधुनिक तोफखानाच विजय मिळवून देऊ शकतो हे भाऊंनी जाणले होते. इब्राहिम खान गार्दी हा फ्रेंच युद्धतंत्रात निपुण असलेला योद्धा होता. पण इथे मला पुन्हा एकदा एक शंका व्यक्त करावीशी वाटते. काय शंका आहे? भाऊंचा हा निर्णय क्रांतिकारी होता हे मान्य, पण एका भाडोत्री सैनिकावर आणि त्याच्या परदेशी युद्धपद्धतीवर स्वतःच्या सैन्याचं भविष्य सोपवणे किती धोक्याचे होते. जुने मराठा सरदार या पद्धतीला कडाडून विरोध करत होते.
मुझफ्फर खान नावाच्या एका भाडोत्री गोलंदाजाने याआधीच मराठ्यांशी गद्दारी केली होती आणि भाऊंच्या जीवावरही बेतले होते. मग अशा परिस्थितीत इब्राहिम खान गार्दीवर भाऊंनी इतका आंधळा विश्वास का ठेवला? तुमचा हा मुद्दा एकदम योग्य आहे आणि तत्कालीन सरदारांनाही हेच वाटत होते. मराठ्यांना युरोपीय कवायती फौजेचे महत्त्व अजून समजले नव्हते. त्यांना घोड्यावरून वेगाने जाऊन हल्ला करणेच माहीत होते. पण इथे भाऊंची माणसाची पारख दिसून येते. म्हणजे त्यांनी इब्राहिम खानला बरोबर ओळखलं होतं? अगदी. त्यांनी इब्राहिम खानमधील प्रामाणिकता ओळखली होती. इब्राहिम खान हा केवळ पैशांसाठी लढणारा भाडोत्री सैनिक नव्हता. तो आपल्या कामावर आणि इमानावर निष्ठा ठेवणारा सेनापती होता. तर त्याला अवगत होते. त्याने भाऊंना दिलेले ते वचन कादंबरीत अतिशय सुंदररीते आले आहे. जिथे तुम्ही उभे राहाल तिथे मीही गाडून उभा राहीन, इमान मोडणार नाही. क्या बात आहे. आणि पुढे पानिपतच्या प्रत्यक्ष युद्धात आपण पाहतो की त्याने हे वचन शेवटच्या श्वासापर्यंत पाळले. म्हणजे हा खरंच एक पॅराडाईम शिफ्ट होता. मराठा सैन्य जे पूर्वी केवळ वेगावर आणि तलवारीवर अवलंबून असे, ते आता युरोपीय पद्धतीच्या शिस्तबद्ध पायदळ आणि तोफखान्याचा वापर करायला शिकत होते. पण हे सगळं होत असताना मोहिमेच्या वाटचालीत काही अत्यंत घातक चुकाही झाल्या. हो, झाल्या नक्कीच. आणि त्यातली सर्वात मोठी चूक म्हणजे सूरजमल जाटाचा तो अतिशय व्यावहारिक सल्ला न ऐकणे. हो, तो एक अतिशय महत्त्वाचा आणि दुर्दैवी प्रसंग आहे. सूरजमल जाट हा उत्तरेकडील राजकारणाचा आणि भूगोलाचा जाणकार होता. त्याने भाऊंना अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले होते की उत्तरेकडची पद्धत वेगळी आहे. तुम्ही तुमच्यासोबत आलेल्या लाखभर बायका मुलांना, यात्रेकरूंना आणि बाजारबुणग्यांना माझ्या अभेद्य किल्ल्यांमध्ये सुरक्षित ठेवा. आणि केवळ चपळ सैन्यानिशी लढा. अगदी. केवळ चपळ सैन्यानिशी, अब्दालीशी लढा. पण भाऊंनी तो सल्ला का डावलला? जर तो इतका तार्किक होता तर तो का ऐकला गेला नाही? यामागे काही तत्कालीन रूढी, परंपरा आणि राजकीय कारणे होती. मराठे जेव्हा उत्तरेत जायचे तेव्हा काशी, मथुरा, प्रयाग अशा तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्यासाठी हजारो सामान्य लोक, कुटुंबे लष्करासोबत चालत असत. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी लष्करावर असायची. अच्छा. तसेच एवढ्या मोठ्या मोहिमेत आपली कुटुंबे मागे ठेवणं हे काही सरदारांना प्रतिष्ठेच्या विरुद्ध वाटत होते. आणि सर्वात मोठा प्रश्न होता तो रसदीचा. या लाखभर अवांतर लोकांना किल्ल्यात ठेवले तर त्यांच्या जेवणाची व्यवस्था कशी करायची? या सगळ्या गुंतागुंतीमुळे सूरजमलचा तो सल्ला डावलला गेला. आणि त्याचे भयंकर परिणाम पुढे वाढून ठेवले होते. कारण युद्धभूमीवर प्रत्यक्ष लढणाऱ्या सैनिकांपेक्षा या लाखभर नागरिकांचे रक्षण करणे आणि त्यांचे पोट भरणे हीच मराठ्यांसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरली. नजीबच्या इन्फॉर्मेशन वॉरफेअरमुळे रसद आधीच तुटली होती आणि त्यात हे अवाढव्य ओझे. अगदी बरोबर. या संपूर्ण चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी केवळ एका दिवसाच्या युद्धाची गोष्ट सांगत नाही, प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात होण्याआधीची संपूर्ण राजकीय, आर्थिक, मानसिक आणि लष्करी पार्श्वभूमी कशी तयार झाली याचा एक सलग आणि स्पष्ट पट आपल्यासमोर उलगडला गेलाय. हो ना. नजीब खानचे राजकारण माहितीचे युद्ध, दत्ताजींचे बलिदान, वाड्यातील कलह, भाऊंची आधुनिक युद्धनीती आणि रसदीचा तुटवडा, हे सर्व घटक एकामागोमाग एक कसे जुळत गेले हे पाहणे थरारक आहे. अगदी बरोबर. हे पुस्तक वाचताना केवळ रणांगण दिसत नाही, तर त्यामागील माणसांच्या भावना, त्यांच्या चुका आणि त्यांचे उत्तुंग शौर्य दिसते. म्हणूनच या पुस्तकाचा आणि एकंदरीतच पानिपतच्या लढाईचा गाभा समजून घेण्यासाठी यशवंतराव चव्हाणांचा तो प्रसंग खूप बोलका आहे. कोणता प्रसंग? यशवंतराव चव्हाण जेव्हा पानिपतच्या भूमीवर गेले तेव्हा तिथे उभं राहून ते हमसून हमसून रडले. कारण त्यांना तिथल्या मातीत मराठ्यांचे केवळ रक्त दिसले नाही, तर राखही दिसली. कारण पानिपत हा केवळ एक लष्करी पराभव नव्हता. मुळीच नाही. पानिपत ती मराठा अस्मितेची, धैर्याची आणि कधीही हार न मानण्याच्या जिद्दीची सर्वोच्च परीक्षा होती. उपाशीपोटी हजारो मैल दूर सर्व बाजूंनी घेरलेले असतानाही मराठ्यांनी शरणागती पत्करली नाही. पराभवाच्या धुळीतही विजयाची आणि शौर्याची बीजे कशी असतात हे पुस्तक आपल्याला शिकवते. खरंय. तो मराठ्यांचा संहार नक्कीच होता, पण ती त्यांची माघार नव्हती. त्यांनी प्राण दिले पण मैदान सोडले नाही. आणि म्हणूनच आजही पानिपतचा इतिहास आपल्याला प्रेरित करतो. आता आपण या सखोल चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. ही कादंबरी एका मोठ्या युद्धाची पार्श्वभूमी कशी तयार झाली हे अत्यंत प्रभावीपणे मांडते. नक्कीच. जाता जाता या संपूर्ण घटनाक्रमावर आधारित एक विचार नक्कीच मनात येतो.
जर मराठा सरदारांनी आपले अंतर्गत हेवेदावे वेळेवरच विसरून एकी दाखवली असती, नजीब खानच्या माहितीच्या युद्धाचे गांभीर्य ओळखून स्वतःची हेर यंत्रणा अधिक बळकट केली असती आणि आधुनिक युद्धतंत्राचा म्हणजे तोफखाना आणि बंदुकांचा अवलंब भाऊंच्या आधीच आणखी काही दशके आधीच पूर्णपणे केला असता, तर आज हिंदुस्थानाचा नकाशा आणि इतिहास काही वेगळाच असता का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. हो ना, हा प्रश्न आपण असाच अनुत्तरित सोडूया, कारण इतिहासात जर तरला जागा नसते, पण त्यातून शिकण्यासारखे खूप काही असते. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या, रंजक आणि माहितीपूर्ण पुस्तकाच्या प्रवासात. धन्यवाद.